हॅलो स्टुडंट्स, मी अनम ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र टेट 2021 साठी इंग्लिश सब्जेक्टच्या सब टॉपिक प्रिपोजिशन वरती एमसीक्यूज बघणार आहोत, ॲज वेल ॲज प्रीवियस इयर क्वेश्चन्स पण बघणार आहोत. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमचे जे पण डाऊट येणार आहे तुम्ही सुद्धा कॉमेंट सेक्शन मध्ये लिहा. आणि हे व्हिडिओमध्ये आपण डिफरंट टाइपचे प्रिपोजिशन कव्हर केले. सो स्टुडंट्स, वॉच दिस व्हिडिओ टिल दी एंड. आणि हे बघा, मॉक टेस्टचे काय रूल आहे. हे मॉक टेस्ट मध्ये 50 क्वेश्चन्स असणार आहे. जर हे क्वेश्चन तुमच्या समोर येईल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि आन्सर देण्याचे प्रयत्न करा. इथे प्रत्येक क्वेश्चनला 1 मार्क असतील आणि निगेटिव्ह मार्किंग नाही, जसे आपल्या एक्झाम मध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही असते तशी. तर तुम्ही तुमचे किती क्वेश्चन्स बरोबर आले त्यानुसार जे स्कोर आहे ते कॉमेंट सेक्शन मध्ये लिहा. सो स्टुडंट, तुमची प्रिपरेशनला बूस्ट करण्यासाठी आमच्या चॅनलवर महाराष्ट्र टेट हे एक्झाम साठी पेपर 1 आणि पेपर 2 साठी नवीन कोर्स आम्ही घेऊन आलो आहोत, ज्यामध्ये तुम्हाला डेली व्हिडिओ लेक्चर्स मिळेल आणि हे व्हिडिओ लेक्चरचे थ्रू तुमचा फुल सिलेबस कव्हर होणार आहे. तसंच तुम्हाला 10 मॉक टेस्ट व पेपर 1 आणि 10 मॉक टेस्ट व पेपर 2 मिळेल आणि प्रत्येक मॉक टेस्ट मध्ये 150 क्वेश्चन्स असणार आहे. आणि हे मॉक टेस्ट थ्रू तुमचे आम्ही 3000 क्वेश्चन्स कव्हर करणार आहे आणि थ्रू दिस क्वेश्चन तुमचा सिलेबस पण कव्हर होणार आहे. आणि जर तुम्ही या टेस्ट दिल्या तर तुम्हाला कमीत कमी 120 मार्क पडण्याची हमी आम्ही देतो. आणि याच टेस्ट मध्ये आणि याच मॉक टेस्ट मध्ये डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट 65 to 70 क्वेश्चन्स डायरेक्ट एक्झाम मध्ये येतील अशी आमची खात्री आहे. तर आणि स्टुडंट्स, हे बघा, यू विल बी ॲडेड टू आवर WhatsApp group where you can receive 24/7 support from our team. ओके, सो हे सगळे गोष्टी तुम्हाला फक्त 499 मध्ये मिळेल. आणि हा कोर्स जॉईन करण्यासाठी नंबर तुमच्या समोर दिसतो त्यावर मेसेज करा किंवा आमचा फ्री ॲप ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी डाउनलोड करा, विच इज अवेलेबल ऑन प्ले स्टोर. सो स्टुडंट्स, लेट्स बिगिन विथ दी व्हिडिओ. सो स्टुडंट्स, हे बघा, फर्स्ट क्वेश्चन काय, I'll be there dash 5 minutes. ओके, सो आपल्याला काय हे ब्लँक प्लेस वर करेक्ट प्रिपोजिशन काय येणार आहे आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो हे बघा, तुम्ही ऑप्शन्स काय, A to B काय, इन, C at आणि D बाय. ओके, सो ब्लँक प्लेस वर करेक्ट प्रिपोजिशन काय येणार आहे. सो हिअर करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन B, इन. ओके, आणि स्टुडंट्स, हे बघा, इन हे प्रिपोजिशन आपण युजली यूज करतो टू शो पीरियड ऑफ टाइम. ओके, सो पीरियड ऑफ टाइम काय, एक पोर्शन ऑफ टाइम होतो. ओके, आपण म्हणतो एक्झॅक्टली टाइम नाही म्हणतो आपण. ओके, काय, पीरियड ऑफ टाइम और पोर्शन ऑफ टाइम. आय कम आफ्टर 10 minutes, आय कम आफ्टर 3 hours. ओके, काय, हे सेंटेन्स मध्ये आपण काय एक्झॅक्टली टाइम नाही म्हणतो. ओके, काय, एक पोर्शन ऑफ टाइम म्हणतो. ओके, सो इन दिस केस काय, विल यूज प्रिपोजिशन इन. ओके, लेट्स सी सेकंड क्वेश्चन. I'll meet you dash 3 PM on Thursday. ओके, ऑप्शन्स बघा, A to B in, C at आणि D by. अगेन स्टुडंट्स, आपल्याला काय ब्लँक प्लेस वर करेक्ट प्रिपोजिशन काय येणार आहे आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे. ओके, काय बघा तुम्ही, आय विल मीट यू डॅश 3 PM ऑन थर्सडे. ओके, सो हिअर करेक्ट प्रिपोजिशन काय येणार आहे लिहा तुम्ही कॉमेंट मध्ये. काय येणार आहे, ऑप्शन सी, दॅट इज ॲट. ओके, सो स्टुडंट्स, रिमेंबर, ॲट आपण यूज करतो टू शो स्पेसिफिक टाइम. ओके, स्पेसिफिक टाइम मेन्शन करतो म्हणजे हे काय, आपल्याला एक्झॅक्ट टाइम गिवन आहे किती आहे, 3 PM. ओके, जर टाइम गिवन असतो तर आपण कोणता प्रिपोजिशन यूज करणार आहे, ॲट. ओके, सो हिअर काय करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन सी, ॲट. नेक्स्ट, we need to be there dash noon. ओके, अगेन स्टुडंट्स, आपल्याला काय करेक्ट प्रिपोजिशन फाइंड आउट करायचं आहे. ब्लँक प्लेसवर काय येणार आहे आणि लक्षात ठेवा तुम्ही काय, हिअर नून. नून म्हणजे काय स्टुडंट्स, दुपारी 12ला आपण काय म्हणतो, नून. रिमेंबर इट. ओके, ऑप्शन्स बघा आता तुम्ही काय, A to B in, C at, D by. ओके, सो हिअर करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन
डी बाय. ओके, सो हे बघा तुम्ही, बाय आपण कधी यूज करतो, स्पेशली विथ एंड पॉइंट ऑफ टाइम. ओके, आपल्याला काय 12 पर्यंत तिथे काय जाणं आवश्यक आहे, म्हणजे काय 12चे नंतर जाणारे का नाही. ओके, सो हिअर काय करेक्ट प्रिपोजिशन काय येणार आहे, बाय. ओके, नेक्स्ट, Pune city recorded 41.8 mm rain dash the 3 hours dash 5:30 p.m. and 8:30 p.m. ओके, सो स्टुडंट्स हे बघा, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. हा प्रश्न महाराष्ट्र टेट मध्ये आला होता, 2016 मध्ये हा प्रश्न आला होता. ओके, सो प्लीज पे अटेन्शन. अँड बघा तुम्ही काय ऑप्शन्स, ऑप्शन ए ॲट इन, ऑप्शन बी इन बिटवीन, ऑप्शन सी बिटवीन इन, ऑप्शन डी ऑन बिटवीन. ओके, सो स्टुडंट्स हे बघा, हिअर काय तुम्ही बघा, पुणे सिटी रिकॉर्डेड 41.8 mm रेन डॅश दी 3 hours. ओके, सो आपल्याला काय आताच मी तुम्हाला काय डिफरन्स आपण बघितले, काय कधी इन येणार आहे, कधी ॲट येणार आहे, कधी बाय येणार आहे. ओके, सो हिअर फर्स्ट प्लेसवर कोणतं प्रिपोजिशन आहे आणि सेकंड प्लेसवर कोणतं प्रिपोजिशन येणार आहे बघा तुम्ही, हिअर ऑप्शन बी काय करेक्ट ऑप्शन आहे. ओके, सो स्टुडंट्स हे बघा, आपल्याला काय हिअर अगेन एक्झॅक्ट टाइम नाही गिवन आहे, आपल्याला काय गिवन आहे 3 hours. ओके, एक काय पिरियड ऑफ टाइम गिवन आहे, म्हणजे काय एक पोर्शन ऑफ टाइम गिवन आहे, किती 3 hours. ओके, एक्झॅक्ट टाइम गिवन आहे का आपल्याला 3 AM 3 PM अशा गिवन आहे का, नाही, काय गिवन आहे एक पोर्शन ऑफ टाइम आपल्याला गिवन आहे. मग हिअर पहिले काय येणार आहे, इन प्रिपोजिशन येणार, आणि त्याच्यानंतर बघा तुम्ही काय 3 hours dash 5:30 PM and 8:30 PM. सो स्टुडंट्स हे बघा काय, जर हे बघा तुम्ही हिअर काय अँड आहे. ओके, आणि काय तुम्ही बघा मोर दॅन 2% और 2 थिंग जर येतो तर त्यामध्ये, आणि असे केसमध्ये काय बिटवीन हे प्रिपोजिशन आपण यूज करतो. ओके, आणि हे बघा अँड, दिस वर्ड इज कीवर्ड. ओके, सो हिअर नेक्स्ट प्रिपोजिशन काय येणार आहे, बिटवीन. ओके, सो हिअर करेक्ट ऑप्शन काय, ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर, and you can follow this information as well. Next, the child responded to his mother's demands dash throwing a tantrum. हे बघा, हे क्वेश्चन मध्ये पण आपल्याला काय प्रिपोजिशनच फाइंड आउट करायचं आहे, ब्लँक प्लेसवर करेक्ट प्रिपोजिशन काय येणार आहे. ओके, तर तुम्ही ऑप्शन्स बघा काय, ए विथ, बी वाय, सी फ्रॉम आणि डी ॲट. ओके, सो हिअर स्टुडंट्स करेक्ट प्रिपोजिशन काय येणार आहे, लिहा तुम्ही कॉमेंट मध्ये काय येणार आहे, दॅट इज ऑप्शन बी बाय. ओके, आणि स्टुडंट्स हे बघा, आपण बाय हे प्रिपोजिशन कधी यूज करतो आपल्याला हे पण अंडरस्टँड होईल पाहिजे. ओके, सो हिअर बाय म्हणजे समथिंग इज डन, कधी यूज करतो, समथिंग इज डन, म्हणजे काय चाइल्डने कशा रिस्पॉन्ड केला, हिअर कसा रिस्पॉन्ड आहे चाइल्ड का, बाय शोईंग टँट्रम. ओके, बाय शोईंग काय टँट्रम. सो हिअर करेक्ट प्रिपोजिशन काय येणार आहे, बाय. ओके, ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट, I'll wait dash 6:30 but then I'm going home. Okay, so students here काय अगेन आपल्याला करेक्ट प्रिपोजिशन फाइंड आउट करायचं आहे. मग आता तुम्ही बघा हिअर आपल्याला काय एक सेंटेन्स गिवन आहे, त्याच्यानंतर काय आणि देन नेक्स्ट सेंटेन्स आपल्याला गिवन आहे. ओके, मग हे बघा तुम्ही ब्लँक प्लेसवर करेक्ट प्रिपोजिशन काय येणार आहे, ऑप्शन्स बघा तुम्ही काय, ऑप्शन ए इट, ऑप्शन बी फ्रॉम, ऑप्शन सी ॲट, ऑप्शन डी अंटिल. सो हिअर करेक्ट प्रिपोजिशन काय येणार आहे, ऑप्शन डी दॅट इज अंटिल. ओके, सो स्टुडंट्स हे बघा अंटिल हे प्रिपोजिशन आपण कंटिन्युअस ऍक्शन जे एक स्पेसिफिक टाइमवर स्टॉप होतो. ओके, अशी कंडिशन मध्ये आपण काय
until हे प्रिपोजिशन यूज करणार आहे. ओके, सो हिअर ऑप्शन डी काय करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट, देर इज वॉटर डॅश दी ग्लास. ओके, ऑप्शन्स बघा तुम्ही काय, A2, B4, C in, D on. ओके, सो स्टुडंट्स हिअर ब्लँक प्लेस फॉर करेक्ट प्रिपोजिशन काय येणार आहे, दॅट इज ऑप्शन C in. ओके, सो हिअर स्टुडंट्स इन हे प्रिपोजिशन काय आपण यूज करतो काय काय एक डिफाईन्ड स्पेस मध्ये जे पण गोष्ट लोकेटेड असतो त्यासाठी आपण काय हे प्रिपोजिशन यूज करतो. ओके, मग हिअर काय वॉटर कुठे लोकेटेड आहे, ग्लास मध्ये. ओके, मग हिअर करेक्ट प्रिपोजिशन काय येणार आहे, ऑप्शन C in. ओके, C इज द राईट आन्सर. नेक्स्ट, he usually travels to Mumbai dash train. ऑप्शन्स बघा काय, A by, C at, B at, C with आणि D to. ओके, सो हिअर करेक्ट प्रिपोजिशन काय येणार आहे, ऑप्शन A दॅट इज बाय. ओके, सो स्टुडंट्स हिअर आपण काय हे प्रिपोजिशन कधी यूज करतो, when something is done. ओके, मग हिअर काय, he usually travels to Mumbai by car. Okay, so here option A काय correct answer आहे. Next, Kiran was innocent dash the crime. So students लक्षात ठेवा तुम्ही हा प्रश्न 2016 मध्ये आला होता. ओके, हे महाराष्ट्र टेटचा क्वेश्चन आहे. हे बघा काय, हिअर करेक्ट प्रिपोजिशन काय येणार आहे, ऑप्शन A ऑफ, ऑप्शन B आफ्टर, ऑप्शन C with, ऑप्शन D on. ओके, सो स्टुडंट्स करेक्ट प्रिपोजिशन काय येणार आहे हिअर ऑफ. ऑप्शन A इज द करेक्ट आन्सर. सो हे बघा तुम्ही ऑफ हे प्रिपोजिशन कधी यूज करतो आणि काय हे प्रिपोजिशन इंडिकेट करतो रिलेशनशिप बिटवीन अदर वर्ड्स. ओके, मग हिअर काय इनोसेंट आणि क्राईम हे दोन्ही वर्डचे काय दरम्यान रिलेशन इंडिकेट करतो. ओके, काय ऑफ हे प्रिपोजिशन. ओके, नेक्स्ट, द रॉबर्स ब्रोक डॅश हिज शॉप अँड लूटेड इट. ओके, सो स्टुडंट अगेन दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. हा प्रश्न टेट मध्ये आला होता 2014 मध्ये हा प्रश्न आला होता. हे बघा काय तुम्ही ऑप्शन्स आता, ऑप्शन A in, ऑप्शन B open, ऑप्शन C into, ऑप्शन D no preposition. ओके, अगेन आपल्याला काय ब्लँक प्लेस वर करेक्ट प्रिपोजिशन फाइंड आउट करायचं आहे, काय येणार आहे. सो स्टुडंट्स हिअर करेक्ट प्रिपोजिशन काय येणार आहे, ऑप्शन C दॅट इज into. ओके, सो हे बघा तुम्ही into हे काय हे प्रिपोजिशन आपण कधी यूज करतो, when someone is going into some location. ओके, आणि हे सेंटेन्स मध्ये हे बघा तुम्ही रॉबर्स ओके कुठे जातो, शॉपवर. ओके, मग हिअर करेक्ट प्रिपोजिशन काय येणार आहे, ऑप्शन C into. नेक्स्ट, मीट मी डॅश मिडनाईट. ओके, ऑप्शन्स बघा काय, A ऑफ, B in, C at, D for. ओके, सो स्टुडंट्स मिडनाईट म्हणजे काय 12 AM. ओके, त्याला आपण काय म्हणतो मिडनाईट. ओके, रात्री 12ला आपण काय म्हणतो मिडनाईट. सो हे बघा हे क्वेश्चन मध्ये आणि हे सेंटेन्स मध्ये करेक्ट प्रिपोजिशन काय येणार आहे, हे बघा तुम्ही हिअर करेक्ट आन्सर इज ऑप्शन C at. ओके, सो स्टुडंट्स हे बघा at, we have seen this type of question already. Don't make mistake in this question. ओके, काय मिडनाईट हे स्पेसिफिक टाइम आहे. ओके, आपण बघितले काय स्पेसिफिक टाइमला जर स्पेसिफिक टाइम असते तर आपण काय यूज करतो प्रिपोजिशन at. ओके, हे काय स्पेसिफिक टाइम आहे. सो ऑप्शन C हिअर काय करेक्ट ऑप्शन आहे. नेक्स्ट, चूज द करेक्ट प्रिपोजिशन द फाइट डॅश पॉल्युशन. ऑप्शन्स बघा A to, B against, C for, D in. सो स्टुडंट्स हे बघा हे क्वेश्चन मध्ये आणि हे सेंटेन्स मध्ये
इन दिस सेंटेन्स वी आर फायटिंग अगेन्स्ट पोल्युशन. मग करेक्ट प्रिपोजिशन काय येणार आहे? गेस करा तुम्ही, करेक्ट प्रिपोजिशन काय येणार आहे? मग ऑप्शन बी, दॅट इज अगेन्स्ट. आपण काय पोल्युशनचे अगेन्स्ट फाइट करतो. मग हियर करेक्ट प्रिपोजिशन काय येणार आहे? ऑप्शन बी, अगेन्स्ट. ओके, एनी स्टुडंट्स, दिस इज द डेफिनेशन फॉर अगेन्स्ट प्रिपोजिशन. नेक्स्ट क्वेश्चन बघा तुम्ही. टिकट्स फॉर द कॉन्सर्ट आर ऑन सेल डॅश मंडे. ओके, ऑप्शन्स बघा काय? A for, B on, C from, D at. So students, काय हे सेंटेन्स मध्ये आपल्याला काय गिवन आहे? तिकीट्स फॉर द कॉन्सर्ट आर सेल डॅश मंडे. सो काय नाही, करेक्ट प्रिपोजिशन फ्रॉम मंडे. सो हियर करेक्ट प्रिपोजिशन काय येणार आहे? फ्रॉम. ओके, आणि फ्रॉम कधी यूज करतो हे प्रिपोजिशन? असे पॉइंट इन टाइम, काय असे पॉइंट इन टाइम ज्यामध्ये इव्हेंट स्टार्ट होणार आहे. ओके, जसं काय? आय गो टू स्कूल फ्रॉम टुमॉरो. ओके, सो मग हे सेंटेन्स मध्ये काय, मी कल काय स्कूलला जाणार आहे. ओके, मग अशी केसमध्ये आपण काय फ्रॉम हे प्रिपोजिशन यूज करणार आहे. ओके, सो हियर ऑप्शन सी काय करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट, The cat is dash the table. Options बघा काय? A with, B in, C at, D under. So here correct preposition काय येणार आहे? Option D, under. Okay. So under हे preposition आपण कधी यूज करतो? हे preposition आपण यूज करतो when someone or something lies below the table. Okay. Cat काय under the table आहे. So here करेक्ट काय प्रिपोजिशन काय येणार आहे? ऑप्शन डी, दॅट इज अंडर. नेक्स्ट, द पोलीस कॉट द थीफ डॅश द कॉर्नर ऑफ कॅस्केट अँड प्लम स्ट्रीट्स. ऑप्शन्स बघा काय? ए इन, बी ॲट, सी ऑन, डी फ्रॉम. ओके, सो स्टुडंट्स हियर करेक्ट प्रिपोजिशन काय येणार आहे? ऑप्शन ए, ॲट. सो स्टुडंट्स रिमेंबर, ॲट आपण कधी यूज करतो? आपल्याला काय जर एक स्पेसिफिक प्लेस गिवन असतं सेंटेन्स मध्ये, मग आपण काय ॲट हे प्रिपोजिशन यूज करतो. ओके, हियर काय पोलिसने थीफला कॉट केला कोणती प्लेसवर? हे बघा आपल्याला काय प्लेस गिवन आहे? कॉर्नर ऑफ कॅस्केट अँड प्लम स्ट्रीट. ओके, सो आपल्याला काय स्पेसिफिक लोकेशन गिवन आहे हियर. सो असे केस मध्ये आपण काय ॲट प्रिपोजिशन यूज करणार आहे. सो हियर ऑप्शन बी काय करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट, व्हॉट कॅन आय डू डॅश यू. ओके, आणि क्वेश्चन मार्क. सो स्टुडंट्स हियर अगेन आपल्याला काय करेक्ट प्रिपोजिशन काय येणार आहे? ब्लँक प्लेसवर हे फाइंड आउट करायचं आहे. ऑप्शन्स बघा तुम्ही काय? ए फॉर, बी इन, सी टू, डी ॲट. ओके, सो हियर करेक्ट प्रिपोजिशन काय येणार आहे? ऑप्शन ए, फोर. ओके, सो हे बघा तुम्ही फोर हे प्रिपोजिशन आपण कधी यूज करणार आहे? व्हेन वी हेल्प और बेनिफिट समवन. ओके, हियर काय कॅन आय डू फॉर यू. ओके, हे काय एक आपण काय करतो? हेल्प करतो. मग त्या केस मध्ये आपण काय फोर हे प्रिपोजिशन यूज करतो. नेक्स्ट, my best friend John is named dash his great grandfather. Okay, options बघा काय? A for, B after, C to, D about. Okay, so here correct preposition काय येणार आहे? Option B is the correct answer, after. Okay, so students after हे preposition कधी यूज करतो आपण? When a person or thing or a street are named after some personalities. Okay, जसं काय example MG Road is named after महात्मा गांधी. ओके, म्हणजे here correct preposition काय येणार आहे? ऑप्शन बी, after. नेक्स्ट, it's been snowing dash Christmas morning. ऑप्शन्स बघा काय? A since, B for, C until, D about. ओके, सो स्टुडंट्स हियर करेक्ट प्रिपोजिशन काय येणार आहे? ऑप्शन ए, since. ओके, सो स्टुडंट्स हे बघा तुम्ही
सिन्स हे प्रिपोजिशन आपण कधी यूज करतो टू डिनोट स्पेसिफिक टाइम इन पास्ट. ओके, जसं एक्झाम्पल बघा तुम्ही काय, आय हॅव नॉट विजिटेड यू सिन्स 1st जुलै. ओके, मग हिअर काय स्पेसिफिक टाइम इन दी पास्ट. ओके, मग अशी केसमध्ये आपण काय सिन्स हे प्रिपोजिशन यूज करतो. नेक्स्ट, ग्रँडपा स्टेड अप डॅश टू इन दी मॉर्निंग. ओके, ऑप्शन्स बघा काय, ए सिन्स, बी फोर, सी अंटिल, डी अबाउट. ओके, सो स्टुडंट्स हिअर स्टेड अप म्हणजे काय, अवेक. ओके, ग्रँडपा अवेक डॅश टू इन दी मॉर्निंग. सो हिअर करेक्ट प्रिपोजिशन काय येणार आहे, ऑप्शन सी इज दी राईट आन्सर, दॅट इज अंटिल. ओके, आणि स्टुडंट्स रिमेंबर अगेन अंटिल हे प्रिपोजिशन आपण काय कंटिन्युअस ऍक्शन जे एक स्पेसिफिक टाइमवर स्टॉप होतो असे कंडिशन मध्ये काय आपण अंटिल हे प्रिपोजिशन यूज करतो. आणि हिअर आपल्याला काय स्पेसिफिक टाइम गिवन आहे, किती आहे, 2 इन दी मॉर्निंग. ओके, मग हिअर ऑप्शन सी काय करेक्ट ऑप्शन आहे. नेक्स्ट, माय जर्नल इज डॅश दी डेस्क. ऑप्शन्स बघा, ए विथ, बी इन, सी ऑन, डी फोर. ओके, सो हिअर करेक्ट प्रिपोजिशन काय येणार आहे, ऑप्शन सी ऑन. सो हे बघा ऑन हे प्रिपोजिशन आपण कधी यूज करतो, टू इंडिकेट पोझिशन. ओके, काय पोझिशनला इंडिकेट करतो हे प्रिपोजिशन, आणि प्रिपोजिशन कोणता आहे, ऑन. ओके, मग हिअर करेक्ट ऑप्शन काय येणार आहे, ऑप्शन सी, आणि करेक्ट प्रिपोजिशन काय येणार आहे, ऑन. ओके, जर्नल कुठे आहे, ऑन दी डेस्क. ओके, डेस्क वर काय जर्नल आहे. सो ऑप्शन सी काय राईट आन्सर आहे. लेट्स सी नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट्स डॅश दी एनवेलप. ओके, ऑप्शन्स बघा काय, ए टू, बी इनसाइड, सी ॲट, डी फोर. सो हिअर करेक्ट प्रिपोजिशन काय येणार आहे, ऑप्शन बी इनसाइड. ओके, आणि स्टुडंट्स रिमेंबर इनसाइड हे प्रिपोजिशन आपण कधी यूज करतो, टू इंडिकेट इनर पार्ट ऑफ समथिंग. ओके, म्हणजे हिअर काय इन्व्हलप मध्ये काय आहे, म्हणजे इन्व्हलपचे इनसाइड काय आपण हे इनसाइड काय अशी केसमध्ये आपण काय इनसाइड हे प्रिपोजिशन यूज करतो. ओके, मग हिअर ऑप्शन बी काय, ऑप्शन बी इज द राईट आन्सर. नेक्स्ट, द लेक्चरर स्टँड्स डॅश दी स्टुडंट्स. ऑप्शन्स बघा काय, ए ऑन फ्रंट ऑफ, बी इन फ्रंट ऑफ, सी ॲट फ्रंट ऑफ, डी ऑफ फ्रंट ऑफ. ओके, सो स्टुडंट्स हिअर करेक्ट प्रिपोजिशन काय येणार आहे, दॅट इज ऑप्शन बी इन फ्रंट ऑफ. ओके, सो स्टुडंट्स हे बघा इन फ्रंट ऑफ हे प्रिपोजिशन आपण कधी यूज करतो, टू डिनोट समवन और समथिंग काय स्टँड करतो इन फ्रंट ऑफ अदर पर्सन और ऑब्जेक्ट. ओके, पर्सन पण होऊ शकतो आणि ऑब्जेक्ट पण होऊ शकतो. ओके, मग हिअर काय लेक्चरर स्टँड करतो इन फ्रंट ऑफ स्टुडंट्स. ओके, सो हिअर ऑप्शन बी काय करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट, द कार वॉज पार्क डॅश दी गेट. ऑप्शन्स बघा काय, ए ऑन, बी ऑफ, सी बिहाइंड, डी विथ. ओके, सो करेक्ट आन्सर काय येणार आहे, ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. हे बघा काय बिहाइंड. ओके, सो काय सेंटेन्स काय, द कार वॉज पार्क्ड बिहाइंड दी गेट. ओके, सो स्टुडंट्स हिअर बिहाइंड प्रिपोजिशन आपण कधी यूज करतो, काय जर समवन और समथिंग काय बॅक साइड वर प्लेस आहे, मग त्यासाठी आपण काय बिहाइंड हे प्रिपोजिशन यूज करतो. मग हिअर काय कार काय कुठे पार्क आहे, बिहाइंड दी गेट, गेटचे बॅक साइड वर काय कार पार्क्ड आहे. ओके, सो ऑप्शन सी करेक्ट आन्सर आहे. लेट्स सी अनदर क्वेश्चन, दे आर माउंटेन्स डॅश चिली अँड अर्जेंटिना. ऑप्शन्स बघा काय, ए इन, बी फोर, सी विथ, डी बिटवीन. सो हिअर करेक्ट आन्सर काय येणार आहे. आणि स्टुडंट्स लक्षात ठेवा, वी हॅव सीन दिस टाइप ऑफ क्वेश्चन ऑलरेडी. ओके, अगेन डोंट मिस्टेक इन दिस क्वेश्चन. सो करेक्ट आन्सर काय येणार आहे, ऑप्शन डी बिटवीन. ओके, अगेन बिटवीन म्हणजे काय
हिअर बघा तुम्ही काय अँड हे काय हे वर्ड यूज केलेलं आहे सेंटेन्स मध्ये आणि काय हिअर दोन ऑब्जेक्ट्स आणि दोन प्लेस मध्ये काय जर दोन प्लेस आणि दोन ऑब्जेक्ट येतो त्याच्या दरम्यान अँड येतो मग अशी केस मध्ये काय येणार आहे कोणता प्रिपोजिशन येणार आहे बिटवीन ओके सो हिअर ऑप्शन डी काय करेक्ट आन्सर आहे नेक्स्ट The chief guest distributed prizes dash the top performers. Options बघा काय A till B for C between D among. Okay. So students here correct answer काय येणार आहे ऑप्शन D among. आणि हे बघा among हे आपण प्रिपोजिशन कधी यूज करतो जर more than 2% or two काय थिंग असणार आहे अशा केस मध्ये आपण काय among हे प्रिपोजिशन यूज करतो हिअर काय चे गेस्टने काय प्राइजेस डिस्ट्रीब्यूट केले काय अमंग दी परफॉर्मर्स ओके परफॉर्मर्स हिअर काय एक दोन लोक नाही काय मोर देन 2 पर्सन्स आहे मग अशी केस मध्ये आपण काय अमंग हे प्रिपोजिशन यूज करणार आहे नेक्स्ट so students I hope you are writing your score in the comment section below so you know how much you prepare for your exam The girl lives dash a temple. Options बघा काय A across from B on C between D with. Okay. So students here correct preposition काय येणार आहे option A across from. So हे बघा तुम्ही across from आपण कधी यूज करतो when someone or some place is on the other side of something. Okay. हे काय here temple आणि काय हे गर्लचा होम काय अक्रॉस आहे ओके साइड ओके काय हे हिअर बघा तुम्ही वर्ड आहे साइड ओके ऑन दी अदर साइड सो हिअर ऑप्शन ए काय करेक्ट प्रिपोजिशन आहे अक्रॉस फ्रॉम सो गर्ल लिव्स अक्रॉस फ्रॉम अ टेम्पल नेक्स्ट अ सिक्युरिटी पर्सनल स्टँड्स डॅश दी एंट्रन्स गेट ऑप्शन्स बघा काय A within B next to C between D in so here correct preposition काय येणार आहे ऑप्शन B next to ओके सो next to हे काय हे preposition आपण कधी यूज करणार आहे when the object or a person काय is at side of another thing ओके मग अशी केस मध्ये आपण काय next to हे preposition यूज करणार आहे ओके Next, the bus stop is dash the bank. Options बघा काय A with B in C between D near. So here correct preposition काय येणार आहे ऑप्शन D near. Okay. So हे बघा तुम्ही near हे preposition आपण कधी यूज करणार आहे सो हे preposition आपण कधी distance किती डिफरन्स आणि किती डिस्टन्स मध्ये कोणती काय थिंग्स आणि कोणती पर्सन ओके कोणती थिंग्स आहे किती डिस्टन्स वर कोणती प्लेसेस आहे हे डिनोट करण्यासाठी आपण काय नियर हे प्रिपोजिशन यूज करतो आणि स्टुडंट्स हे बघा नियर आणि नेक्स्ट टू हे दोन्ही पण काय सेमच टाइपचे प्रिपोजिशन आहे आणि हे काय नेक्स्ट टू हे काय शॉर्ट डिस्टन्सला डिनोट करण्यासाठी आपण काय नेक्स्ट टू प्रिपोजिशन यूज करतो आणि नियर काय सम डिस्टन्स डिफरन्स इन डिस्टन्स ओके अशी केस मध्ये आपण काय नियर हे प्रिपोजिशन यूज करतो ओके दिस इज अ लिटिल बिट डिफरंट बिटवीन नियर अँड नेक्स्ट टू नेक्स्ट द बॉटल इज केप्ट डॅश दी टेबल ऑप्शन्स बघा काय ए विथ बी इन सी ऑन डी नो प्रिपोजिशन सो स्टुडंट्स हिअर करेक्ट प्रिपोजिशन काय येणार आहे ऑप्शन सी ऑन ओके मग सेंटेन्स कशा होणार आहे द बॉटल इज केप्ट ऑन दी टेबल सो स्टुडंट्स हे सेंटेन्स काय आपल्याला काय पोझिशनला इंडिकेट्स करतो ओके काय करतो पोझिशनला इंडिकेट्स करतो आणि हे बघा तुम्ही ऑन आपण हे प्रिपोजिशन कधी यूज करतो टू शो टाइम प्लेस आणि पोझिशन अँड हे काय अगेन आपण हे काय पर्सनची पोझिशन और ऑब्जेक्टची पोझिशनला पण पॉइंट करण्यासाठी हे प्रिपोजिशन यूज करतो मग हिअर
करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन सी ऑन. मग हिअर बघा तुम्ही बॉटलची पोझिशन हिअर आपल्याला काय शो केलेली आहे बॉटल कुठे आहे ऑन दी टेबल. ओके सो ऑप्शन सी काय करेक्ट ऑप्शन आहे. नेक्स्ट द प्लेन फ्ल्यू डॅश दी अटलांटिक. ओके ऑप्शन्स बघा काय ए अंडर बी ओव्हर सी अलॉंग डी विदिन. ओके सो फ्रेंड्स हिअर करेक्ट प्रिपोजिशन काय येणार आहे ऑप्शन बी दॅट इज ओव्हर. द प्लेन फ्ल्यू ओव्हर दी अटलांटिक. सो स्टुडंट्स हे बघा ओव्हर हे प्रिपोजिशन आपण कधी यूज करतो जर समथिंग इज अबव दी समथिंग. ओके सो हिअर प्लेन काय अबव दी अटलांटिक. ओके सो हिअर ऑप्शन बी काय करेक्ट ऑप्शन आहे. नेक्स्ट I don't like coffee dash milk. Options बघा A without, C over, B over, C between, D within. Okay. So students here correct preposition काय येणार आहे option A that is without. Okay. So students हे बघा without हे preposition आपण कधी use करतो when there is lack in something. Okay. अशी केसमध्ये आणि असल्या केसमध्ये आपण काय यूज करतो विदाउट हे प्रिपोजिशन यूज करतो. ओके नेक्स्ट व्हेजिटेबल्स आर सर्व डॅश दी फिश. ओके ऑप्शन्स बघा काय ए ऑन बी विथ सी बिटवीन आणि डी ॲट. ओके सो स्टुडंट्स हिअर करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन बी दॅट इज विथ. ओके सो स्टुडंट्स विथ आपण काय करतो कधी यूज करतो हे प्रिपोजिशन जर आपल्याला काय समथिंग इन्क्लूड करायचं आहे. मग हे बघा तुम्ही हिअर काय व्हेजिटेबल्स आर सर्व विथ फिश म्हणजे आपण हिअर काय इन्क्लूड केले फिशला. ओके मग हिअर करेक्ट प्रिपोजिशन काय येणार आहे ऑप्शन बी दॅट इज विथ. नेक्स्ट वॉटर फ्लोज डॅश दी ब्रिज. ऑप्शन्स बघा ए ऑन बी विथ सी अंडर आणि डी ॲट. ओके सो स्टुडंट्स हिअर करेक्ट आन्सर काय येणार आहे ऑप्शन सी दॅट इज अंडर. ओके मग काय वॉटर फ्लोज अंडर दी ब्रिज. ओके मग हे बघा तुम्ही अंडर हे कधी यूज करतो आपण हे प्रिपोजिशन आपण कधी यूज करतो व्हेन वी हॅव टू शो समथिंग इज गोइंग थ्रू बिलो. ओके काय वॉटर फ्लोज बिलो वॉटर कुठे फ्लोज करतो बिलो दी ब्रिज. ओके मग हिअर करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन सी अंडर. ओके नेक्स्ट द गार्डन इज डॅश दी हाऊस. ऑप्शन्स बघा ए इन बी विथ सी अंडर डी आउटसाइड. ओके सो हिअर करेक्ट ऑप्शन काय येणार आहे ऑप्शन डी आउटसाइड. ओके मग हे बघा तुम्ही आउटसाइड आपण कधी यूज करतो व्हेन वी हॅव टू शो समथिंग इज अदर आउटर साइड. ओके और अदर साइड. ओके गार्डन काय आउटर साइड ऑफ दी हाऊस. ओके म्हणजे आउटसाइड दी हाऊस आहे. सो हिअर ऑप्शन डी काय करेक्ट प्रिपोजिशन आहे. नेक्स्ट द कॅट जम्प डॅश दी रोफ ऑफ दी कार. ऑप्शन्स बघा ए इन बी ऑन टू सी टू डी विथ. ओके सो स्टुडंट्स लिहा तुम्ही कॉमेंट मध्ये ब्लँक प्लेस वर करेक्ट प्रिपोजिशन काय येणार आहे दॅट इज ऑप्शन बी ऑन टू. ओके सो स्टुडंट्स हे बघा ऑन टू आपण कधी यूज करतो हे प्रिपोजिशन व्हेन वी हॅव टू मूव्ह पोझिशन ऑन अ सरफेस. ओके सो हिअर हे बघा कॅट कुठे जम्प करतो रूफ ऑफ दी कारवर. ओके मग आपल्याला आपण काय पोझिशन म्हणतो. ओके हे सेंटेन्स मध्ये का आपल्याला काय पोझिशन गिवन आहे मग आपण कोणता प्रिपोजिशन यूज करणार आहे ऑन टू. ओके नेक्स्ट द पेन इज डॅश दी ड्रॉवर. ऑप्शन्स बघा काय A in, B on, C to, D with. Okay. So students here correct preposition काय येणार आहे option A that is in. Okay. So students हे बघा in preposition आपण कधी यूज करतो when we have to point within area. Okay. मग हे बघा काय the pen is in the drawer. Okay. मग हे काय ड्रॉवर मध्ये काय पेन आहे. ओके मग हिअर काय आपण काय एरियाला काय पॉइंट करतो मग हिअर ऑप्शन ए काय येणार आहे इन इज द करेक्ट प्रिपोजिशन येणार आहे. नेक्स्ट पॅसेंजर्स सिट डॅश दी ड्रायव्हर. ऑप्शन्स बघा ए इंटू बी बिहाइंड सी ऑन टू आणि डी विथ. ओके
So students, here blank place वर काय येणार आहे? करेक्ट प्रिपोजिशन ऑप्शन बी, दॅट इज बिहाइंड. ओके, सो स्टुडंट्स, बिहाइंड हे प्रिपोजिशन आपण कधी यूज करतो? when someone or something is sitting at the back side. ओके, सो स्टुडंट्स हे बघा काय, पॅसेंजर्स सिट बिहाइंड दी ड्रायव्हर. ओके, कुठं सीट करतो पॅसेंजर? बॅक साइड दी ड्रायव्हर. ओके, मग हियर ऑप्शन बी काय करेक्ट ऑप्शन आहे, दॅट इज बिहाइंड. ओके, नेक्स्ट, द सन इज डॅश दी क्लाउड्स. ऑप्शन्स बघा, ए इंटू, बी इन, सी अबव, डी विथ. ओके, सो स्टुडंट्स हियर करेक्ट प्रिपोजिशन काय येणार आहे? ऑप्शन सी अबव. ओके, द सन इज अबव दी क्लाउड्स. आणि स्टुडंट्स, अबव, अबव हे आपण प्रिपोजिशन कधी यूज करतो आपण? अबव, अबव हे प्रिपोजिशन आपण कधी यूज करतो? जर आपल्याला काय हायर, काय समथिंग इज प्लेस हायर देन समथिंग. ओके, अशी केसमध्ये आपण काय अबव हे प्रिपोजिशन यूज करतो. मग सन काय, सन इज अबव दी क्लाउड्स. ओके, नेक्स्ट आणि लास्ट क्वेश्चन ऑफ आवर मॉक टेस्ट. हे बघा, द बॉय रॅन डॅश फ्रॉम होम. ऑप्शन्स बघा, ए इंटू, बी अवे, सी अबव आणि डी विथ. ओके, सो स्टुडंट्स हियर करेक्ट आन्सर आणि करेक्ट प्रिपोजिशन काय येणार आहे? ऑप्शन बी अवे. सो हे बघा तुम्ही काय येणार आहे, मग सेंटेन्स काय येणार आहे? द बॉय रॅन अवे फ्रॉम होम. आणि स्टुडंट्स लक्षात ठेवा तुम्ही, अवे हे प्रिपोजिशन आपण कधी यूज करतो? ॲट अ डिस्टन्स फॉर्म. ओके, हियर काय, द बॉय रॅन अवे फ्रॉम होम. काय हे आपल्याला काय एक डिस्टन्स, सेंटेन्स मध्ये काय डिस्टन्स मेन्शन केलेला आहे. ओके, आणि स्टुडंट्स हे बघा, आमच्या चॅनलवर डिफरंट कोर्सेस आहे आणि डिफरंट एक्झामचे कोर्सेस अवेलेबल आहे. जॉईन करण्यासाठी नंबर तुमच्या समोर दिसतोय, त्यावर मेसेज करा किंवा आमचं ॲप ग्लोबल ऑनलाईन युनिव्हर्सिटी डाउनलोड करा. आणि स्टुडंट्स, these are the some important MCQs. Thank you for watching this video and write your scores in the comment section below. And thank you for watching this video. See you tomorrow with another important set of MCQs.